दर्शक हो, सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही स्वागत करतोय. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेत आणि असं असताना इच्छुक आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि वेगवेगळे उमेदवार कामाला लागलेलं आपलं चित्र दिसते. आपण आता आहोत कामठी जिल्हा परिषद गटामध्ये आणि या ठिकाणी प्रामुख्याने संभाव्य उमेदवारामध्ये मोनिका प्रमोद आवताडे हे नाव देखील अचानक मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा होताना दिसत आहे. पक्षाकडून आणि नागरिकांमधून मोनिका प्रमोद आवताडे या नावाच्या चर्चेला खरं तर उधाण आलेलं दिसते. आपल्यासोबत आहेत प्रमोद आवताडे सर. त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि एकंदरीत काय व्हिजन असणार आहे आणि कशा पद्धतीनं श्रीकृष्ण परिवार पहिल्यांदाच राजकारणात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात उतरतोय. सरांशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार सर, पहिली प्रतिक्रिया काय सांगाल? आपण सुरुवातीला प्रश्न असा विचारला की सोशल मीडियाच्या माध्यमातून नाव चर्चेला आलेलं आहे. तर तुम्हाला मी सांगतो, आमचा 5 ते 7 वर्षापूर्वीचा जो संघर्ष आहे तो आज कुठेतरी उदयाला आलेला आहे. आणि मोनिका प्रमोद आवताडे ज्या माझ्या धर्मपत्नी आहेत त्या उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचं शिक्षण खूप झालेलं आहे. त्यांना सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. त्यांनी MPSC UPSCचा अभ्यास केला आहे. त्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रभावीपणाने सभागृहात मांडू शकतील. त्याचा कुठं तर गणना होईल, त्याचा विचार होईल आणि लोकांना न्याय मिळेल. आणि श्रीकृष्ण परिवार जो आहे तो अतिशय इमानदारीनं, प्रामाणिकपणा, नैतिकतेला धरून काम करणारा परिवार आहे. हा आध्यात्मिक एक परिवार आहे. पण आज तुम्ही जर पाहिलं की साधा प्रश्न आज समाजामध्ये किंवा माझ्या संबंधित सर्व लोकांना की सरांनी राजकारणात उतरायला नको, सरनी म्हणजे थोडंसं ही सगळं गहाण वातावरण आहे, ह्याच्यामध्ये पडलं तर ह्यात खोटं बोलायला लागतं, सर खोटं बोलू शकणार नाही, त्या मॅडम तर शिस्तबद्ध आहेत, ही विद्यार्थी घडवणारी, लोकांना समाज प्रबोधन करणारी माणसं आहे, ती मग राजकारणात कशी चालतील. तर माझं सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या हितचिंतकांना, माझ्या सर्व माणुसकीच्या आपुलकीच्या सर्वांना विनंती आहे की आज तुम्ही पहा, जेवढ्या मोठ्या शिक्षण संस्थाच्या मोठ्या वटवृक्षासारख्या वाढलेल्या आहेत. अगदी तुम्हाला सांगतो, कर्मवीर भाऊराव पाटलांपासून आज MITचं उदाहरण घ्या, आज भारतीय विद्यापीठाचं उदाहरण घ्या, पतंगराव कदम साहेब असतील, त्याचबरोबर आज सिंहगड इन्स्टिट्यूट घ्या, त्याच म्हणजे ज्या JSPM घ्या संस्था, त्याच्याबरोबर ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत ह्यांना राजकीय पाठबळ, राजकीय ह्या सगळ्या गोष्टींचा सपोर्ट असतो. ती दोन्ही कार्य ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्या सामाजिक आणि शैक्षणिक. आपण ते राजकारण म्हणतो. राजकारण म्हणजे एकमेकावर टीका करणं वगैरे राजकारण. लोकांची सेवा करणं म्हणजे राजकारण नाही. आणि लोकांची सेवा कशी संविधानिक पदावर असल्यानंतरच करता येते. माझं तर एक वैयक्तिक मत आहे की राजकारण हा शब्दच आपण हळूहळू ह्या कार्याच्या माध्यमातून परिवर्तन करू आणि ह्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहूया. आणि आपण 100% इच्छुक उमेदवार माझी धर्मपत्नी आहे आणि ज्या पक्षाची म्हणजे परिस्थिती कामठी जिल्हा परिषद गटातनं म्हणजे वातावरण ज्या पक्षाचं किंवा ज्या गटाचं सकारात्मक आहे त्या गटातनं मी इच्छुक आहे. आणि मला तसं सगळ्यांचं निरोप पण आहेत. मीच वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे. पण योग्य वेळी मी माझी भूमिका जाहीर करेन आणि कामठी जिल्हा परिषद गटामधून सौभाग्यवती मोनिका प्रमोद आवताडे ह्या प्रभावी, सुशिक्षित, स्वच्छ, कोरा पाटी असलेला चेहरा कालांतरानं ह्या गटामधून निवडून जिल्हा परिषदमध्ये जाणार आहे. आपण सविस्तर चर्चा तर करणार आहोतच. एकंदरीत सोशल मीडियाच्या माध्यमातून अचानक या नावाच्या मोनिका मॅडमच्या नावाच्या चर्चेला उधाण आलेलं आहे. तर आतापर्यंत या आठवड्याभरामध्ये नागरिकांमधून असू दे किंवा पालकांमधून आणि या भागातील जिल्हा परिषद गटातील व्यक्तींकडून तुम्हाला प्रोत्साहनपर काय फोन किंवा येतात. माझे गुरुकुलचे पालक सुद्धा म्हणतात, सर अतिशय छान निर्णय घेतलेला आहे, तुम्हाला खूप त्रास झालेला आहे, तुम्ही खूप संघर्ष केलेला आहे, थोडंसं तुम्हाला सुद्धा राजकीय पाठबळ म्हणण्यापेक्षा थोडंसं संविधानिक पद असलेलं चांगली गोष्ट आहे. आणि मला रोज फोन येतात. मी सगळं माझ्या संस्थेशींचं नियोजन लावून माझा जो राहिलेला किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही त्या पद्धतीने करायला लागलेलो आहोत. आणि आता सध्या म्हणजे मी आहे वेट अँड वॉच. मला फोन यायला लागलेले आहेत, भूमिका आहेत की सर तुम्ही आमच्या पक्षात या, ह्या करा, ते करा, ह्या गटात या, त्या गटात या, चालू आहे. पण मी अजून स्थिर आहे, कॉन्फिडंट आहे. तर मी प्राध्यापक प्रमोद शिवाजी आवताडे सर. माझं शिक्षण MSc फिजिक्स BEd
झालेला असून मी आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबर उद्योगिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहे. आणि ग्रामीण भागात जन्म झालेला असल्यामुळं एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असल्यामुळं गरिबीची जाणीव असल्याकारणानं माझ्यापुढे एकमेव पर्याय होता तो म्हणजे शिक्षणाचा. त्यामुळे मी गाव सोडून शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल तर शिक्षण हा एकमेवच पर्याय होता. कारण गरीब शेतकऱ्यांच्या एखाद्याच्या शेतामध्ये काम करून खाणाऱ्या आईच्या लेकरापुढे एकच पर्याय असतो, तो म्हणजे त्याला जर स्वतःच्या पायावर उभा राहायचं असेल तर शिक्षण हा एकमेव. हा मी लहानपणीच ओळखून मी शहरामध्ये शिक्षणासाठी गेलो. माझं चांगलं 11वी-12वी मी BSc, MSc, B.Ed, त्याचबरोबर मी MPSc, UPSCचा अभ्यास केला. काही ठिकाणी मी कोचिंग सेंटरला काम केलं. त्याचबरोबर मी प्राध्यापक म्हणून मोठ्या शहरांमध्ये काम केलं. आणि असं करत असताना मी एका कोल्हापूरसारख्या मोठ्या भागामध्ये एका खाजगी कोचिंग सेंटरमध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये कामाला होतो. आणि तिथं नोकरी करत असताना माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला की आपण इथं एवढं मोठं कार्य आपण करण्यापेक्षा आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी एक शैक्षणिक कार्य उभा करावं. म्हणलं तर आपली हलाखीची परिस्थिती असताना शिक्षण घेत असताना तुम्हाला काय काय अडचणी आणि प्रथम तर आपण ज्यावेळेस घर सोडून बाहेर शिक्षणाला शहरात जातो त्या टायमाला आर्थिक अडचणी तर 100% येतच असतात. पण माझ्या आई वडील हे गावामध्ये, माझं वडील 10 वर्षे MIDCमध्ये काम करत होते. आई लोकांच्या शेतामध्ये खुरपायला जात होती आणि मी ह्याची जाणीव ठेवली आणि त्यांनी कष्ट करून मला पैसे देत होते, तर मी त्यांना काहीतरी ह्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण कुठल्याही आईवडिलांना एक यशस्वी झालेलं किंवा त्याचा जे संसाराचा गाडा चांगला चाललेलं लेकरू असं वाटतं. त्या पद्धतीने मी स्वतः चांगलं शिक्षण घेतलं, चांगल्या ठिकाणी नोकरीला होतो. पण मला सुद्धा असं एक कार्य ह्या परिसरामध्ये, मोहोळ तालुक्यामध्ये कामठी परिसरामध्ये करायचं होतं. म्हणून मी इथे शैक्षणिक संस्था स्थापन केली. आणि आज जी मी 5-6 वर्षापूर्वी जे छोटंसं लावलेलं जे रोपटं होतं ते आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे आणि आज चांगल्या पद्धतीने शैक्षणिक संस्था चालवत आहे. शैक्षणिक संस्था राजकारणामध्ये काय वाटतं तुम्हाला? महत्त्वाचा विषय काय आहे, आज तुम्ही जर उदाहरण पाहायला गेलं तर भारतीय विद्यापीठाचं उदाहरण पाहायला गेलं, पतंगराव कदम यांनी सुद्धा पॉलिटिकल म्हणजे सामाजिक कार्य, राजकारण म्हणण्यापेक्षा त्याला समाजकार्य, कारण शैक्षणिक संस्था चालवत असताना आपण जर समाजाचं कार्य करायचं म्हणलं तर आपल्यावर मर्यादा येतात. पण ह्याला जर आपण एखाद्या संविधानिक पदावर असेल तर जे आज मी समाजामध्ये जाताना म्हणजे गोरगरिबांची लेकरांना शिक्षण असू द्या, आज आरोग्य केंद्राची परिस्थिती पहा, त्यानंतरनं आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज भयानक म्हणजे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या समोर. आणि आज शेतकरी हा अडचणीत आलेला आहे. आता तुम्हाला वाटणार शैक्षणिक क्षेत्र सोडून ह्याला शेतकऱ्यांचा एवढा का पोळका आला असं वाटू शकते. पण आज मी चांगल्या पद्धतीने शिक्षण संस्था चालवतो. आज माझी शिक्षण संस्था 1 नंबरचं काम करायला लागलेली आहे. मग हे काम करत असताना थोडं सामाजिक कार्य करावं वाटलं. मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि निसर्गाचा नियम आपल्याला काहीतरी मिळत असेल तर ते आपण इतरांना दिलं गेलं पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये इतरांसाठी काम करण्याची, मला माहीत आहे माझ्या मागे किती एक मोठा व्याप आहे, पण मी शैक्षणिक क्षेत्राबरोबर ही जी एखाद्या संविधानिक पदे असेल, समजा उदाहरणार्थ आज मी कामठी जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार म्हणून मी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार करायला लागलेलो आहे. आणि माझ्या संस्थेच्या पालकांचा असू द्या, त्याचबरोबर माझ्या गावातला असू द्या, त्याचबरोबर ह्या परिसरातल्या पूर्ण कामठी जिल्हा परिषद गटातल्या अनेक जाणकार माणसाचं मत आहे की चांगली माणसं राजकारणात आली पाहिजेत. कारण आज राजकारण गलिच्छ झालेलं आहे, खडूळ झालेलं आहे. म्हणून कुठंतरी एक चांगला चेहरा एक राजकारणामध्ये आला आणि सामाजिक कार्य करायला तर अडचण काय आहे, करण्यासाठी आपल्याला कार्य करायचं तर चांगल्या कामाला अडचण काय, म्हणून मी राजकारणामध्ये येत आहे. कामठी जिल्हा परिषद गटामधून आरक्षण जाहीर झालं आणि स्वसाधन महिला या ठिकाणी आली. त्यापासून खरं तर राजकारण म्हणजे राजकीय नेते असतील किंवा पक्ष असतील ते चेहरा सुशिक्षित असेल, चेहरा बघत आहेत, शोधत आहेत. त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा तयारी करताय. आणि खरं तर आपल्या पंचकृषीमध्ये तुम्ही पहिल्यांदा एक रोपटं लावलं, त्या रोपट्याचं वटवृक्ष झाल्याचं आज आपल्याकडे पाहायला मिळत आहे. तुमचं नाव निघत आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही गाव भेट दौरा करताय त्यावेळेस तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय?
आता मी गाव भेट दौरा म्हणजे आज माझी भूमिका जाहीर केलेली आहे की इच्छुक आहे. बघा, भारतीय संविधानाने ह्या संविधान लोकशाही प्रधान देश आहे. ह्याच्यामध्ये आपण आपल्याला संविधानाला धरून नियमाला धरून आपण प्रत्येक गोष्टी करू शकतोय. तर मी उद्यापासून विचार करतोय गाव भेट दौरा वगैरे देण्याचं किंवा जनतेचं काय मत आहे. माझ्या मनात असून उपयोग नाही की मी निवडून येईल, मी असं करेन तसं करेन, ह्याला नाही. जनतेच्या मनामध्ये काय आहे, आज समाजामध्ये माझ्याविषयी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जरी सकारात्मक असला, एक चांगला चेहरा, स्वच्छ चेहरा, कोरी पाटी म्हणून जरी बघत असतील, तरी मी गाव भेट दौरा करणार आहे. मी लोकांपर्यंत जाणार आहे आणि मी असताना ॲक्टिव्ह आहे. कारण माझं वय आता 32 आहे. मी स्वतः MSc फिजिक्स BEd आहे. मला भारतीय संविधानाचं, शेतकऱ्यांच्या कायद्यांचं, त्याचबरोबर जिल्हा परिषदमधनं कोणत्या कार्याची ह्याचे मला स्वतःला अनुभव आहेत. म्हणून मी जिल्हा परिषद कामतीमधून जिल्हा परिषदचं जे तिकीट आहे ते सर्वसाधारण महिलेला पडलेलं आहे. माझी धर्मपत्नीसुद्धा आज एवढी मोठी शिक्षण संस्था चालवते. स्वतः एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातल्या अशा अपेक्षा घेऊन आलेल्या लोकांच्या पालकांच्या मुलींना घडवण्याचं, त्यांना संस्कार देण्याचं कार्य करत आहे. तर ती पण एक सक्षम महिला आहे, याच्यावरती माझा परिपूर्ण विश्वास आहे. कारण माझं लग्न ज्यावेळेस झालं त्या टायमाला माझ्याकडे 200 रुपये बाजार आणण्याची माझी परिस्थिती नव्हती. पण आज माझ्या धर्मपत्नीच्या साथीनं माननीय निकम सर असो किंवा मामीसाहेब असो, इतर मला अनेक जणांनी मदत केलेली आहे. तर आज मी माझ्या पत्नीला, ती सक्षम आहे, सुशिक्षित आहे, त्याचबरोबर कर्तृत्ववान आहे, म्हणून तिला या जिल्हा परिषदमध्ये उतरण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर तुमचं कामती जिल्हा परिषद गटामध्ये विजन काय असणार आहे? आज व्हिजनपेक्षा आज कामती जिल्हा परिषद गटामध्ये समस्या काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण आज तुम्हाला मी सांगतो, अगदी मुलं 7वी 8वी 9वीला गेलेत पण त्यांना लिहिता येत नाही आणि वाचता येत नाही. आज ही मुलं मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. तर मी पहिल्यांदा ह्या शिक्षण व्यवस्थेकडे मी लक्ष देणार. त्यानंतर दुसरी समस्या जर पाहायला गेलं तर ती म्हणजे शेतकऱ्यांची आहे. कारण आज शेतकरी हा काबाड कष्ट करतोय, राबतोय, पण त्याच्या हातात काही राहिलेलं नाही. म्हणजे तो शेतात पिकवण्याचं काम करतोय, पण ज्यावेळी त्याला काहीतरी मिळाची वेळ येते त्या टायमाला कुठली तरी नैसर्गिक आपत्ती येते. तुम्ही आत्ताच पाहिलं, कारण आपला हा कामती जिल्हा परिषद गट सीना नदीच्या लगत आहे आणि भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मग अशा शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, तर मी स्वतः त्यासाठी झगडेन, त्याच्यासाठी मी संघर्ष करीन आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमासाठी एक आंदोलन उभा करीन. कारण शेतकऱ्यांसाठी कार्य करणं, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि ह्या शेतकरी वर्गासाठी मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं प्रामाणिकपणाने, इमानदाराने मी त्या शेतकऱ्यांसाठी कार्य करणार आहे. त्यानंतर आरोग्याची समस्या आहे. आरोग्याची समस्या पूर्वीच्या काळी कायदे होते बघा, ज्या गावात आरोग्याचं प्राथमिक आरोग्य केंद्र तिथं त्या डॉक्टरनी मुक्काम केला पाहिजे. पण आज तशी परिस्थिती दिसत नाही. कारण ह्या गरीब शेतकरी या भागामध्ये राहतात, इथं मोठ्या हॉस्पिटलची सुविधा नाही. तर लोक सरकारी दवाखान्यात येतात, पण तिथं रात्री बेरात्री लोकांवरती जर एखादी संकट आलं, आपत्ती आलं, तर त्यांना सोलापूरपर्यंत जाईपर्यंत अडचणी निर्माण होतात. तर निवासी डॉक्टरसुद्धा इथं राहिले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कामतीतल्या लोकांना मोहोळला शासकीय कामं करण्यासाठी, सरकारी कामं करण्यासाठी जावं लागते. तर जर वाटलं, भगवंताची इच्छा झाली श्रीकृष्णाची, तर कामतीला दुय्यम निबंधकसारखं कार्यालय येईल. त्यानंतर अप्पर तहसील कार्यालय येऊ शकतोय. मी सरकारपुढे ही मी प्रस्ताव ठेवील, मागणी करेल आणि त्याच्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करेन. कारण प्रामाणिक जो काम करत असतोय त्याला भगवंत स्वतः साथ देत असतोय. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की अनेक जणांना वाटेल की सर आता ह्या शैक्षणिक संस्थेच्या व्यापातून कसे करतील. तर माझा पहिल्यापासून स्वभाव आहे, जिथं काम तिथं मुक्काम. आज मी कामती ज्या गटामध्ये आहे, माझं गाव विरोडे बुद्रुक आहे, तरीसुद्धा मी कामतीमध्ये राहतो कारण माझं काम हित आहे. त्यामुळं आपण जास्तीत जास्त वेळ ह्या लोकांना देणार. अजूनसुद्धा मी उद्यापासून पूर्ण मतदारसंघामध्ये फिरणार, लोकांच्या समस्या जाणून घेणार आणि त्यांना जो शब्द दिलेला आहे, जे आश्वासन दिलेलं आहे ते प्रामाणिकपणानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आणि कामती जिल्हा परिषद गट असो, ह्याच्या एक चांगलं व्हिजन माझ्या डोक्यामध्ये आहे. जसं जसं पुढे मी ह्याच्यामध्ये पाऊल टाकत जाईल, जशा जशा लोकांकडून समस्या जाणून घेईल, त्यावरती मी काम करण्याचा प्रयत्न 100% करेल. आपण कोणत्या पक्षाकडे त्या तिकिटाची मागणी वगैरे केली? अजूनपर्यंत मी कुठेही तिकिटासाठी, पक्षासाठी गेलेलो नाही. पण मला वाटलं की आपण का निसर्गाच्या नियमाप्रमाणे सत्तेचा जो पक्ष असतो त्याच्याकडे कोणाची बी वाटचाल राहणार. जर संधी मिळाली तर, कारण विरोध पक्षात जाऊन काय काम, सत्तेच्या पक्षात जर गेलं तर कामं होणार लोकांचे. जरी निवडून आल्याने विरोधात असेल तर लोकांना निधीच मिळणार नाही, मग लोकांची सेवा कशी करणार.
त्यामुळं आणि जरी गव्हर्नमेंटचा रुपया नाही तर मी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मला जर 100 रुपये मिळाले तर मी ते 10 ते 15 रुपये खर्च करण्याचा प्रयत्न केलेला. तुम्ही आज इथं जे लोक मला विचारतात त्यांना तुम्ही कसं ह्या हाताला द्यायचं असतं आणि ह्या हाताला कळू द्यायचं नसते. त्यामुळे मी काय केलंही बोलणार नाही, पण आपली देण्याची समाजासाठी करण्याची अंतःकरणातून इच्छा आहे. आणि जिकडून संधी मिळेल म्हणजे जिथून निवडून येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे राजकारणात आलं म्हणजे काय तर कोणीकडे बी जाईल मी माझाच गट आहे असं काय नाही. जिथून संधी मिळेल चांगल्या पोषक वातावरणातून जिथून वारं चांगल्या पद्धतीनं वाहील तिथं म्हणजे सवार होण्याचा मी प्रयत्न करेन. कोणत्या पक्षाने आपल्याला संपर्क वगैरे केला आहे? नाही, संपर्क तसं पूर्वीपासून 15 दिवसापासून झालेला आहेत, पण मी ते टाळत आलेलो आहे. कारण मी भूमिकाच जाहीर केलेली नव्हती. कारण माझ्या अनेक हितचिंतकांचं माझ्यावर प्रेम करणारे माझ्या संस्थेवर प्रेम करणारे अनेकांचं असं मत होतं की सर तुम्ही राजकारणात येऊ नका, राजकारण खडूळ आहे. तुमच्यासारखा चांगला माणूस जर हिथं आला राजकारणात आलं तर तुम्हाला खोटं बोलावं लागेल, राजकारणात आलं तर तुम्हाला म्हणजे पांढरी कापडं घालून फिरावं लागेल. पण मी त्यांना सांगितलं आहे कशा प्रत्येकाचा माइंडसेट असणं परफेक्ट आहे. ज्या व्यक्तीचा माइंडसेट असते ज्याला कुटुंबाची संसाराची आपल्या लोकांची काळजी असते तो कधीही भरकटत नसतोय. मी कसल्याही परिस्थितीमध्ये ह्या राजकारणात जरी गेलो तर एक पारदर्शक चेहरा माझ्यासमोर जसे RR आबा जसं आपण महाराष्ट्रामध्ये एक त्यांच्याकडं अटल बिहारी वाजपेयीजी यांच्याकडे जसं आपण एक आदरानं बघतोय त्यांचा आदर्श घेऊन मी ह्या राजकारणामध्ये ह्यांच्या व्यतिरिक्त एक स्वच्छ चेहरा म्हणून राहण्याचा प्रयत्न करेन. कोणता हे तालुक्याला काय केव्हा बघायला मिळेल? तरी पुढील आता काय अजून इलेक्शनचं जी परिस्थिती आहे म्हणजे आचारसंहिता लागेल किंवा अजून मतदार याद्यांचा गोंधळ चाललेला आहे. त्यामुळं मी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे. ज्यावेळेस हे सगळं वातावरण निवळेल त्या टायमाला मी 100% सर्वांना बोलून माझ्या जवळचे सर्व माझ्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत ते आज लोकांच्या पुढे असं समस्या धर्मसंकट तयार झालेलं आहे की अवताडे सर राजकारणात आलं तर म्हणजे त्यांचं जे चाललेलं होतं ते मग आता आपण काय करायचं कारण विरोधात जायचं का ह्याच्यात जायचं. पण माझी सगळ्यांना विनंती आहे मी कोणाचाही विरोधक नाही, मी कोणालाही टीका टिप्पणी करणार नाही. मी फक्त समाजाच्या हिताचं जनतेच्या हिताचं शेतकऱ्यांच्या हिताचं विद्यार्थ्यांच्या हिताचं सर्वसामान्य लोकांच्या हिताचंच काम करेन. तुम्ही पुढच्या काळामध्येही तुमच्या लक्षात येईल मी कोणावरही टीका करणार नाही. कारण मला सगळ्यांनी प्रेम दिलेलं मी सगळ्यांना प्रेम आपुलकी माणुसकी देण्याचा प्रयत्न करेन. गटातून आपण लढवत आहे पण मतदारांशी काय गाठीभेटी का चर्चा काय झाली का? ना अनेक जणांचे मला फोन येतात की सर तुम्ही एका साईडला अनेक जण म्हणतात की उभारायला नको पण काय जण म्हणतात की सर तुम्ही उभारलं पाहिजे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये एक चांगलं पारदर्शक काम केलं पाहिजे. त्या पद्धतीने माझी वाटचाल चालू मला अनेक फोन येतात आणि मी त्यांचे फोन घेतोय त्यांचं मी सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेतोय आणि त्या पद्धतीने आता माझी वाटचाल चालू आहे. कामती गणातील मतदार मला काय आव्हान कराल? सर्व मतदारांना माझी नम्र विनंती आहे जर माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या धर्मपत्नी मोनिका प्रमोद अवताडे यांच्यावरती तर आम्ही 100% न्याय देण्याचा किंवा जी आश्वासनं दिलेत ते इतर राजकारणी लोकांसारखं नाही तर इमानदार प्रामाणिक मी हाडामासा शिक्षकच असल्यामुळं आपण असतानाच प्रामाणिक आहे त्या सगळं त्यांची जी आश्वासन दिले ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. माझी विनंती राहील एक चांगला चेहरा आहे चांगलं काम करणारा प्रामाणिक माणूस आहे. तुम्ही मला जर संधी दिली तर मी त्याचं 100% तुमच्या सगळ्यांचं कसं सोनं होईल ह्याच्यासाठी मी इमानदारीनं प्रयत्न करेन.